पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। तामिळनाडूमध्ये सर्वाधिक जागा जिंकलेल्या टीव्हीके पक्षाला सरकार स्थापन करताना अडचणींचा सामना करावा लागतोय। पक्षाचे प्रमुख आणि अभिनेते थलपती विजय हे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांना भेटण्यासाठी सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी लोकभवनात दाखल झाले। सुमारे तासाभरानं तिथून निघाले। आता सूत्रांनी उघड केले की विजय यांना राज्यपालांना 118 आमदारांचा पाठिंबा दाखवल्यासच मुख्यमंत्री पदाची शपथ घेता येईल। राज्यपालांनी त्यांना सांगितलंय की त्यांना राज्यात स्थिर सरकार हवंय, त्यामुळे सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यापूर्वी 118 आमदार असणं आवश्यक आहे। विजयनं बुधवारी राज्यपाल अर्लेकर यांच्याकडे 113 आमदारांच्या पाठिंब्याची पत्र सादर केली। राज्यपालांनी 118 आमदारांच्या पाठिंब्याच्या पत्राची मागणी केली होती। विजयनं आपलं बहुमत सिद्ध करण्यासाठी अधिक वेळ मागितला होता। 234 सदस्यांच्या विधानसभेत टीव्हीकेकडे 108 जागा आहेत। विजयनं 2 जागा जिंकल्या, त्यामुळे 1 जागा गमावल्यास हा आकडा 107 होईल। 233 जागांसाठी ही बहुमत 118 राहील, त्यामुळे टीव्हीकेला आणखी 11 आमदारांची गरज आहे। काँग्रेसच्या 5 आमदारांनी जाहीर पाठिंबा दिलाय। एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेल्या डीएमके आणि एआयडीएमके यांच्यातही सरकार स्थापनेबाबत चर्चा सुरू आहे। इंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये पडद्यामागून चर्चा सुरू आहे। लहान पक्षांचा पाठिंबा देखील या फॉर्म्युलाचा भाग असू शकतो, मात्र अद्याप कोणताही वैचारिक निर्णय घेण्यात आलेला नाहीये। टीव्हीके प्रमुख विजय यांचा तामिळनाडूमध्ये 7 मे रोजी होणारा शपथविधी सोहळा पुढे ढकलण्यात आल्यानं गुरुवारी चेन्नईच्या नेहरू इंडोर स्टेडियममधील शेकडो समर्थक निराश झाले। समर्थक मोठ्या अपेक्षेनं राज्याच्या विविध भागातून कार्यक्रमस्थळी पोहोचले होते, परंतु प्रवेशद्वार बंद आढळले। कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.